नमस्कार मैत्रिणींनो, स्वराज क्रिएशनच्या गप्पा टप्पा विथ स्वरा मध्ये तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे. आणि जसं तुम्हाला माहितीच आहे की आपण गप्पा टप्पा विथ स्वरामध्ये अशा मैत्रिणींना भेटतो ज्यांचा प्रवास फार प्रेरणादायी आणि यशस्वी असतो. त्यातील काही उद्योजिका असतात, काही घरातून काही उद्योग सुरुवात करतात. तशाच आज दोन मैत्रिणींना आपण भेटणार आहोत ज्यांची मैत्री आहे 9 वर्षापासून, वृषाली देसाई आणि मानसी जळगावकर. तर ह्या दोघींची मैत्रीचं रूपांतर एका बिझनेसमध्ये त्यांनी केलं आणि त्याची आज प्रेरणादायी गोष्ट आपण ऐकणार आहोत. तर स्वागत आहे वृषाली आणि मानसी तुमचं आमच्या कार्यक्रमामध्ये. कशा आहात दोघी जणी? दोन्ही खूप मस्त आहोत आणि खूप आनंद होतोय की आज तुमच्यासोबत बोलायला आणि एक संधी मिळते खूप छान, की थँक्यू. आमचाही प्रवास तुम्हाला शेअर करा. नक्की. आणि ह्या प्रवासामुळे माझ्या कितीतरी मैत्रिणींना त्याचं कौतुक वाटणारच आहे, पण त्याच्यापासून त्याही स्वतःच काहीतरी करण्यासाठी त्यांना प्रेरणा भेटणार आहे. तर काय सांगाल तुम्ही? आधी तर तुमच्या मैत्रीबद्दल आम्हाला ऐकायचंय दोघींकडून पण, की कशी तुमची मैत्री सुरू झाली. आपण नंतर बिझनेस मध्ये येऊ, कारण की बऱ्याचदा असं होतं की मैत्री ही फक्त टाइमपास, किटी पार्टी, मूवीज, पिकनिक ह्यासाठी असते. पण बऱ्याच वेळेस मैत्री ही एक नवीन स्टार्टअप सुरुवात करून यशस्वी उद्योजिकापर्यंतही पोहोचू शकते. त्याचं उत्तम उदाहरण आहात तुम्ही दोघी. कारण की मानसी स्वतः स्टेनलेस स्टील इंडस्ट्रीमध्ये ती मॅनेजर आहे आणि वृषाली स्वतः यशस्वी मेकअप आर्टिस्ट आहे, एक यशस्वी मॉडेल आहे. तर दोघींची क्षेत्र वेगवेगळी आहेत, पण त्यांनी नवीन स्टार्टअप एकत्र सुरुवात केलाय. तर आता तुमची गोष्ट ऐकायची आहे, कारण मी बोलतच राहणार, तर तुमच्या गोष्टी मला आता ऐकायच्या आहेत. आधी तर तुमच्या मैत्रीबद्दल दोघींच्या सांगा. नक्की. उलट आम्ही उत्सुकता आहोत की आमचं जे आहे जे आम्ही स्टार्टअप केलं आहे ते तुम्हाला शेअर करायला आणि तुमच्याद्वारे सगळ्या ज्या महिला आहेत, ज्या पूर्ण क्लास आहे, त्यांना आम्हाला तेच सांगायचं आहे. एक तर स्टार्टिंग मी तुम्हाला हेच सांगेन, मी आणि वृषाली आम्ही लास्ट 9 वर्षापासून आमची मैत्री आहे. आणि जसं तुम्ही म्हणालात मैत्री फक्त पार्टीज आणि हे, याच्या व्यतिरिक्त मैत्री अशी असावी की तुम्ही सोबत घेऊन यशस्वी कशा. अगदी जर एक डाऊन असेल तर जी पुढे आहे तिने तिचा हात पकडून पुढे आणणार. बरोबर. आणि जर तुम्ही दोघीही सोबत ती मैत्री जपली तर तुम्ही एक नवीन शिखर गाठू शकता. बरोबर. हे आम्हालाही आमच्या मैत्रीतून दाखवायचंच आहे आणि आम्ही ते करतो हे प्रयत्न की बरोबर. आमच्यामुळे अजून सगळ्यांना एनकरेजमेंट मिळेल, मोटिवेशन मिळेल की आपणही काहीतरी केलं पाहिजे. तेच आहे. राहील म्हणजे अजून एक गोष्ट की जसं तुम्ही म्हणालात आमची मैत्री लास्ट 9 वर्षापासून आहे. असं सहज एका शॉपमध्ये न्यू एरियामध्ये होते, नवीन एरियामध्ये मी राहायला आले आणि माझी सडनली एक शॉपमध्ये वृषालीने माझी गाठभेट झाली. पण पहिल्याच गाठीत असं वाटलं की अरे वा छान आहे, म्हणजे काहीतरी वाईब्स मॅच होत आहेत. तर त्यामुळे मग हे साधारण आहे ना, हे लव्ह स्टोरी मध्ये ऍक्सिडेंट घडतात आणि यांच्या मैत्रीमध्ये हा ऍक्सिडेंट आलाय. आता पुढची गोष्ट ऐकवा. हो अगदी तसंच आहे. म्हणतात की प्रेम तसं होतं, पण मैत्रीही होते तशीच. हे पण एक उदाहरण आमच्यासाठी पण आणि सगळ्यांसाठी. बरोबर. आणि मग त्यानंतर आमचं एकदम एक शॉर्ट कॉन्व्हर्सेशन झालं आणि त्याच्यानंतर असं वाटलं की ठीक आहे, कुठेतरी भेटू शकतो, एक मैत्री होऊ शकते, आपल्या जवळचं माणूस वाटत आहे, असं कुठे ते ऋणानुबंध असं कुठेतरी वाईब्स मॅच झाले. आणि जसं ॲज यू नो की शी इज अ म्हणजे मेकअप आर्टिस्ट अँड शी इज अ स्किन अँड हेअर केअर. तिचं स्वतःचं एक सॅलॉन आहे. तर ते पण मला पण एक तिच्यामुळे एक स्वतःला मस्त ठेवण्याचा किंवा तिने पॅम्पर मला करायला पॅम्पर करायला तिने मला शिकवलं आणि मग अशी आमची मैत्री स्टार्ट झाली. आणि मग त्या मैत्रीतून असं होतं की शी इज ऑल्सो बिझनेस वुमन, तर त्यामुळे तिला माहिती आहे की बिझनेसमध्ये काय आहे आणि कसं आहे. तर त्यामुळे ते माझ्यामध्ये पण एक होतं आणि असं वाटलं की दोघी मिळून सुंदर काहीतरी स्टार्ट करू, म्हणून हा प्रयत्न आमचा आणि ही जर्नी आमची स्टार्ट झाली. छान. वृषाली काय सांगते त्याच्याबद्दल? मानसीबद्दल म्हणजे बोलायचं म्हणजे मानसी मला भेटली, फर्स्ट टाइम भेटली आणि आम्ही म्हणजे छान बोललो. त्याच्यानंतर प्रोफेशन बाय फिमेल्स माझ्याकडे येतात. ती फर्स्ट मीट जेव्हा ती माझ्याकडे आली तर ॲज अ क्लायंट म्हणून ना, एक मैत्रीण म्हणूनच गप्पा झाल्या. छान आमचं म्हणजे तिथून एक प्रवास सुरू झाला.
आणि गेली 9 वर्ष ती माझ्याकडे येते. आमचा क्वालिटी टॉक नेहमीच होतो. म्हणजे दोघींमधलं एक साम्य सांगते, की ती आल्यानंतर आम्ही कधीच असं दुसऱ्या काही गप्पा नाही. थोडे इमोशन्स म्हणा किंवा मग एक बिझनेसला घेऊनच तिच्या रिलेटेड, माझ्या रिलेटेड थोडंफार काही एकमेकींना सांगणं आणि त्याच्यातून आम्हाला एक जाणवलं, की आपण काहीतरी करू शकतो. आणि मलाही हे बघा कसं आहे, की मी पाहिलंय, की एकट्याने काम नाही होत. तर ॲज अ टीम वर्क आपण केलं पाहिजे आणि एक चांगला पार्टनर मिळणं पण गरजेचं आहे. गरजेचं आहे. आणि मानसीमध्ये ती क्वालिटी आहे. ऑलरेडी ती मार्केटिंगमध्ये आहे. तर तिच्याकडून मला काही गोष्टी शिकण्यासारख्या आहेत बरोबर. आणि तेही मी शिकत आहे सध्या. छान. आणि एक माझ्याकडे मॅनपॉवर, एक बिझनेस 20 वर्ष करते त्याच्यामुळे जो पण क्राऊड आहे, तर फिमेल्स चॉईसला घेऊन आम्ही आता जे 99 क्रिएशन स्टार्ट केलं आहे. तर त्याच्यामध्ये फर्स्ट आता आमचं जे लॉन्च झालेलं आहे ते बॅग्स आहेत. तर स्टार्ट करतोय, क्लोथिंग्स येतील, ॲक्सेसरीज येतील. तर हळू आमचाही प्रवास मोठा होणार आहे. खूप छान. आणि एक ट्रान्सपरन्सीने आम्हाला बिझनेस करायचा आहे आणि सगळं आमचं आता सध्या तर छान चालू आहे आणि आम्ही छान करणार करालच करायचंच आहे. आणि ते यशस्वी पण व्हाल अशी आणि मी एक 40s प्रार्थना मध्ये मॅम करते. कसं असतं, की एक मॅच्युरिटी येते. थोडे आधीही बिझनेस केले, पण आता एक मॅच्युरिटीने आम्ही परत जो एकदा बिझनेस सुरुवात केली. स्टार्ट करतोय. तर त्याच्यामध्ये यशस्वी होणार नक्कीच. मला सांग की 99 क्रिएशन हे नाव देण्यामागे काही स्पेसिफिक रिझन होतं? 9 नंबर हा एक अच्छा, गॉड नंबर. न्यूमरोलॉजिस्ट. येस. ओके. ॲज अ म्हणजे 9 नंबर हा गॉडचा नंबर हम्म, असतो. हम्म, हम्म. तर सेकंड थिंग मग आम्ही थोडं 99 क्रिएशन. हम्म. 99 म्हणजे आम्हाला इतकं आवडेल, की जसं बॅग्स आहेत, क्लोथ्स आहेत, जे काही आमच्या परीने आम्हाला करता येईल, ते आम्ही नक्कीच करणार आहोत. ओके. तर म्हणून आम्ही नाव ते दिलेलं आहे. आणि नावही म्हणजे जसं त्याचा नंबर पण आम्ही जसा प्लस केल्यानंतर तो असाही गॉडचाच नंबर छान, येतोय. बरोबर. आणि हा कधी सुरुवात केला? 99 क्रिएशनची सुरुवात कधीपासून झाली? 99 क्रिएशनची आता लास्ट मंथपासून आम्ही सुरुवात केली आहे. म्हणजे बँक आम्ही लॉन्च केलं, छोटं एक ओपनिंग केलं आणि 6 महिने आम्ही याची मीटिंगही केली. आणि मानसी थोडक्यात तुम्हाला ह्याचा प्रवास सांगेल. ह्याच्यामध्ये पण एक आहे ती गोष्ट तुम्हाला मानसी नक्की नक्की. पण अगोदर मला हे ऐकायचंय की जसं तू आता म्हणालीस की इन फ्युचर तुम्ही ह्याच्यामध्ये क्लोथिंग पण आणणार आहात, सगळे अपॅरेल्स वगैरे सगळं आणणार आहात ना. पण आता तुम्ही सुरुवात बॅग्स पासून केली, ह्याला काही स्पेसिफिक रिझन होतं का? हो. ते ऐकायला नक्की हो, आवडेल नक्की, आम्हाला. नक्की. ते आम्ही पण तुम्हाला शेअर करण्यासाठी आम्ही पण उत्सुक आहोत. याच्यामध्ये ही जर्नी जेव्हा स्टार्ट करायची होती तेव्हा एक म्हणजे सडनली मी एक माझ्या स्वतःच्या शॉपिंगसाठी मी एक बॅग लेदर बॅग्स घेण्यासाठी मी गेले होते. तर म्हणजे कोइन्सिडेंटली माझं एक लेदर बॅग मॅन्युफॅक्चरर सोबत म्हणजे बोलणं झालं. ते भेटले मला. मग त्यांनी मला सांगितलं आणि मग त्यांच्यासोबत मी त्यांचे डिझाईन्स, क्वालिटी हे सगळं पूर्ण ऐकून घेतलं आणि त्याच्यानंतर ते डिझाईन्स, क्वालिटी बघून असं एकदम सडनली असं क्लिक झालं की म्हणजे जे शोधात होतो ते इथे स्टार्ट भेटले. करू शकतो आम्ही. मग ते मला जसं इन्स्टिंक्ट आले आणि त्याप्रमाणे मग मी लगेच नेक्स्ट डे वृषालीकडे गेले आणि म्हटलं तिला, मी तिच्यासोबत शेअर केलं की असं असं आहे आणि बघ तूही चल आणि आपण बघू आणि मग करू. तर जेव्हा तिने ते पण कलेक्शन पाहिलं तर मग ती म्हणाली येस, दिस इज द बेस्ट. म्हणजे याच्यापासून आपण नक्कीच सुरुवात करू. छान. मग त्याप्रमाणे अशी जर्नी सुरू केली आणि एक्झॅक्टली मी हे सांगेन तुम्हाला इन शॉर्ट की लेदर बॅग्स मध्ये एक मिथ होतं की ओनली लेदर्स मीन्स जस्ट ब्राऊन कलर किंवा एकदम सिलेक्टेड शाईन वाला एकदम हा. पण जेव्हा आम्ही आणलेले हे कलेक्शन तुम्ही बघाल तर तुम्हाला कळेल की लेदर्स मध्ये पण खूप डिझाईन्स आहेत, एक मॉडर्न टच varieties आहे आहेत, त्याच्यामध्ये मॉडर्न वेगळा. टच आहे आणि तो एक फीलच वेगळा आहे जो बाकी बॅग्स मध्ये मी सगळ्या कोणाबद्दल बोलू नाही शकत, वाईट नाही किंवा काही वेगळं नाही सांगत, बरोबर. पण एक लेदरचा जो फील आहे तो आम्ही केला आणि आम्हाला ते बेस्ट वाटलं आणि त्याच्यापासून आम्ही सुरुवात केली. व्हेरी गुड. म्हणून हा 99 क्रिएशन आम्ही एकदम सुंदर नावाने सुरुवात केली खूप छान आहे. आहे ते नाव, म्हणूनच विचारलं की ते Yes. नाव का ठेवलं. आता जसं ऋषाली म्हणाली की हं. सप्लायर्स मिळवणं हं. आणि आपल्यापर्यंत त्या प्रॉडक्ट्स येणं हं. ह्याच्यामध्ये खूप गोष्टी घडतात. तुमचं खूप स्ट्रगल झालं असेल ह्याच्यामध्ये.
काही सांगू शकाल आमच्या प्रेक्षकांना हो, त्याच्यासाठी? कारण जेव्हा माझं आत्ताचे जे आमचे सप्लायर आहेत त्यांच्याशी जेव्हा आमचं बोलणं झालं आणि मी जेव्हा क्वालिटी पाहिली, तर त्यांनी एक्सप्लेन केलं की कारण याच्यामध्ये एक मेन काय माहितीये की 2 इयर्स वॉरंटी सोबत देतोय. अच्छा, त्यामुळे ती एक श्युरिटी मिळणं खूप इम्पॉर्टंट असतं बरोबर कोणत्याही बिझनेसमध्ये. बरोबर कारण आपण हा स्टार्टअप करतो आणि तिथे श्युरिटीज नाही, तर मग तिथे थोडंसं आपण कॉन्फिडन्स येणं खूप बरोबर बरोबर म्हणजे डगमगतो. तर तो कॉन्फिडन्स तिथूनच आला आणि ज्यांच्याकडे आता आहे त्यांच्याकडे एकदम एक्सक्लुझिव्ह आहे सगळं कलेक्शन. त्यामुळे मग या श्युरिटीवर आणि या बेसवर आम्ही स्टार्ट केलं आहे आणि आम्हालाही त्यांच्याकडून चांगला सपोर्ट आहे. हो. छान. आणि आतापर्यंत चॅलेंजेस म्हणजे सुरुवात पण तुम्ही रिसेंटलीच केली आहे तसं तर 2 महिने झाले ना. बट आतापर्यंत खूप काही चॅलेंजेस आलेत का? अ, मी बोलू? ओके. चॅलेंजेस म्हणजे सध्या तर एक तर प्रॉडक्ट आणल्यावर तो किती समोरच्या म्हणजे ज्यांना आम्ही दाखवणार आहोत, तो जेव्हा आम्ही लॉन्च करणार आहोत, तर तो किती प्रमाणात आवडतो, कसा बरोबर रिस्पॉन्स आहे, बरोबर ते तर मेन थिंग आहे. बिकॉज आमचा फोकस आहे गुड क्वालिटी अँड द कस्टमर सॅटिस्फॅक्शन, म्हणजे एक ग्राहकाचा विश्वास विश्वास आणि एक क्वालिटी त्यावर तुम्हाला जिंकायचं आहे. बरोबर आहे. तर ते करण्यासाठी आम्हाला थोडासा स्ट्रगल, पण तेच आम्ही स्वतः यूज केले आणि मग आम्ही बघितले आणि मग आम्ही ते समोर आले. बरोबर त्यामुळे तो एक आमचा चॅलेंज थोडा कमी झाला. पहिले आपण वापरलं, आपण पहिला तो यूज केला, एक्सपिरियन्स घेतला आणि तो एक कॉन्फिडन्स आल्यावर तो समोर आणला. म्हणून 99 क्रिएशनला आणण्याचं थोडंसं ते होतं ओके की आपण करूया आणि त्याच्यानंतर. समोरच्यांना आणि देऊया. याच्यामध्ये मी एक अगदी छान उदाहरण देईन. आत्ताच्या एक काही म्हणजे आता काही महिन्यापूर्वीच आपण पाहिलं, आपण एका हम्म, मोठी वॉर आपण जिंकली बरोबर किंवा होती किंवा होल्ड आहे ती. त्याच्यामध्ये पाहिलं की 3 महिला कमांडर ज्या हो होत्या एअरफोर्स, त्यांनी त्या रोज आपल्याला येऊन अपडेट्स करत होत्या, ब्रॉडकास्ट करत होत्या, कसं काय सिच्युएशन. त्या तिघींनी ऑपरेशन एवढा सक्सेसफुली सक्सेसफुली हँडल केलं. तर त्यांनाही ते चॅलेंजेस आले, अगदी अगदी पण त्यांच्याकडून एक प्रोत्साहन मिळालं की नथिंग इज इम्पॉसिबल. काहीच नाहीये, फक्त आपली तयारी पाहिजे. येस. आणि जसं म्हणजे ह्याला जोडून मी मी नेहमी म्हणत असते की महिलांसाठी चॅलेंजिंग काहीच नसतं. नाही. जर तुमची तयारी आहे आणि तुम्हाला पुढे जायचंय तर तुम्हाला सगळ्या चॅलेंजेससाठी रस्ता स्वामी देतात Exactly. आणि ते खूप इझी होऊन जातं. हो, खरंच. त्यामुळे म्हणजे त्यांच्याकडून आम्हाला सिंदूर ऑपरेशन मधून जे आपल्या प्रेरणा भेटली. महिला कमांडर्सने जे एअरफोर्सने केलंय, त्यातून आम्हाला खूप मोठं मोटिवेशन मिळालं की करायलाच हवं. आणि सगळ्यांना हेच सांगू शकतो की आपल्यामध्ये हिडन क्वालिटीज खूप असतात, त्याला फक्त ओळखा. त्या ओळखा, जाणून घ्या आणि बाहेर आणा. स्वतःला वेळ द्या. वेळ द्या. कारण मोस्ट ऑफ हेच होतं की महिला स्वतःना वेळ देत नाहीत. जे Yes. करतायत त्याच्या मागे, जसं की सपोज आता तुम्ही एका क्षेत्रात आहात किंवा वृषाली एका क्षेत्रात आहे किंवा मी समहाऊ एका क्षेत्रात वेगळे आहे. बरोबर. पण हे पॉडकास्ट मला माहिती होतं, मी माझी क्वालिटी ओळखली की मी बडबड करू शकते. आणि मग जर मी बडबड करू शकते तर मी अशा महिलांना प्लॅटफॉर्म जर दिले की ज्यांना बडबड करता येत नाही, काहींना Okay. अशा आहे की त्यांना बडबड करता येत नाही, त्यामुळे त्या स्वतःची ओळख समाजाला सांगू शकत नाही. बरोबर. मग ही ओळख आपण स्वतः मधली ओळखली पाहिजे, आपल्या स्वतःला वेळ दिला पाहिजे. बरोबर. आता तुम्ही कसं प्रमोट करता तुमचे प्रॉडक्ट्स? कारण जसं मला माहिती आहे की ती उत्तम उद्योजिका आहे आणि तू उत्तम मार्केटिंग स्किल आहे तुझ्यामध्ये, तर दोघींचं मिक्सचर इतकं छान ते झालंय, तर ह्यातनं नक्कीच खूप काहीतरी सुंदर तुमचं क्रिएटिव्हिटी नक्की असणार. आणि काय तुमचे प्लॅनिंग असतात ह्याच्यासाठी प्रमोट करायला? हो, फर्स्ट आम्ही जेव्हा हे स्टार्ट केलं तर आम्ही एक छोटं ओपनिंग ठेवलं. बरं. तर तो दिवसही आमचा खूप म्हणजे खूप सुंदर गेला. थँक्यू सर्व माझ्या क्लायंट्सला बरोबर की जे कोणी आले त्यांनी म्हणजे 22 वर्षाचा जो आमचा म्हणजे एक क्लायंट सोबतचं जे बॉन्डिंग आहे त्या ह्याच्याने एक ट्रस्टने की हा इथे वृषालीज ब्युटी केअर मध्ये आहे म्हणून त्या ट्रस्टने बरोबर आणि हे लोक देणार तर छानच देणार. छानच. क्वालिटी म्हणजे क्वालिटीला नेहमी आहे ना, सलून मध्ये पण प्रोडक्ट्स म्हणा कोणतीही सर्व्हिस म्हणा क्वालिटीवर दिली जाते.
ॲज पर ह्या लेदर बॅग्सचं पण म्हणजे देण्याचं कारण तेच आहे की क्वालिटी. आणि त्या दिवशी म्हणजे आमचा दिवस खूप छान गेला मॅम, की मतलब चॅलेंजेस जसे असतात तसं एक म्हणजे बोलतात ना एक गुड लक, तो गुड लक डे होता. अनएक्सपेक्टेड आम्ही सगळ्यांना म्हणजे आमच्या प्रमोशनसाठी बोलवलं होतं. त्याच्यानंतर आम्ही म्हणजे एक छोटीशी पार्टी करणार ह्या हिशोबाने बोलवलं होतं. पण क्लायंटने त्या दिवशी आमचा म्हणजे बिझनेस केला क्या बात आहे. आणि तेही आम्हाला म्हणजे फार आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. दॅट इज खरंच सगळ्यांना थँक्यू. थँक्यू. आणि त्यांना थँक्यू म्हणणं हे फार गरजेचं असतं. आणि इतर महिलांना जर असे काही बिझनेस, हेच नाही काहीही बिझनेस जर त्यांना सुरू करायचे, जसं मी आता म्हणाली की स्वतःला ओळखा, आपण आता म्हणालो की प्रत्येकामध्ये काहीतरी हिडन क्वालिटी आहे, ती ओळखा आणि करा. मग जर असं कोणाला करायचं असेल तर तुम्ही काय सल्ला द्याल? असं सांगायचं म्हटलं तर खरं प्रत्येक महिलामध्ये एक गुण असतो आणि तिने तिची क्वालिटी जर शोधली ना आणि थोडासा वेळ दिला, वेळ कोणालाच नसतो, कोणाकडेच नसतो, पण तो द्यावा आपण लागतो म्हणतो ना. पण द्यावा लागतो, तो काढावा लागतो, बरोबर थोडे आहे. एफर्ट्स टाकावे लागतात, अगदी. थोड्या महिन्यांची, एक वर्षभराची वाट पाहावी लागते. बिझनेस हा कसा असतो, थोडा तुम्हाला स्टार्ट करायचा आहे, एक इन्व्हेस्टमेंट करावी लागते. आणि मराठी माणसाचं स्पेशली मी पाहिलंय की नाही त्याच्यात इन्व्हेस्टमेंट आहे. तर तुम्हाला कुठून तरी जर त्याचं काही प्रॉफिट होणार आहे, तर त्यासाठी तुम्हाला आधी इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचं पैसा आहे. पैशाला खेचतो. आणि थोडी वाट पाहणं, काम करा, काम करत राहा, काम केल्याने पैसा येणारच पेशन्स आहे. ठेवा. तर थोडंसं तुम्ही ट्राय करा. डेफिनेटली ट्राय केल्यानंतर तुम्हाला एक 90 डेजचा जो रिझल्ट मिळेल तो चांगलाच असेल. आणि उद्या उद्या नाही करता आजच ते करा. कसं उद्यापासून किंवा बऱ्याचदा असं होतं की नाही मी करणार आहे, पण तुम्ही करून बघा, प्रत्यक्षात करून बघा. एवढंच मी बोलेन. छान. आता 99 क्रिएशन्स मध्ये तुमचे पुढचे प्लॅनिंग्स काय आहेत? फोकस आता कशावर आहे? बॅग्स सुरुवात केली, छान प्रतिसाद पण भेटतोय, क्वालिटी छान आहे. आता तुमचे पुढचे प्लॅन काय आहेत? 99 क्रिएशन्स मध्ये अजून काय काय तुम्ही ग्रो करणार आहात? ओके. येस. 99 क्रिएशनची पुढची जर्नी अशीच म्हणजे आम्ही मोस्ट ऑफ द प्रेफर करतो क्वालिटी. त्यामुळे त्या बेसवरच आम्ही नेक्स्ट आणणार आहोत क्लोदिंग. ओके. तो लवकरच आणू आणि लवकरच भेटू आपण पुन्हा सगळे. नक्की नक्की नक्की. हेच आहे. आणि याच्यामध्ये आता जो आम्ही स्टार्ट केला लेदर बॅग्स, इट्स अ व्हेरी जेन्युअन लेदर. म्हणजे तुम्ही क्वालिटी बघू शकता आणि जर लेदरला ओळखायचं असेल तर यू कॅन स्मेल इट, म्हणजे तुम्हाला कळेल इट्स अ बरोबर. रिअल जेन्युअन लेदर बरोबर. असं. आणि याच्या पुढे आमचे असे एक्झिबिशन्स असतील, त्याच्यातून ऑनलाईन सोशल मीडिया थ्रू हे आमचे प्रमोशन्स आहेत सध्या. आणि आम्ही प्रत्येक इव्हेंट्समध्ये एक्झिबिशनमध्ये पार्टिसिपेट करणारच हा, म्हणजे आहोत. अवेअर तर करायलाच येस, पाहिजे. अवेअर पण करणार आणि प्लस एक दोघींमध्ये ज्या क्वालिटीज आहे जसं मार्केटिंग अँड नेटवर्किंग, तर तो क्लब झाल्यावर मग boom. हा, कारण That's की it. बऱ्याचदा असं होतं की आपलं प्रॉडक्ट प्रमोट करण्यासाठी आपल्याला एखाद्या मॉडेलची गरज लागते. हो. इथे तीही गरज नाहीये, कारण स्वतः दोघी एक ब्रँड अँबॅसेडर स्वतःच्या ब्रँडच्या बनू शकतात. तर अजून काय सांगाल तुम्ही तुमच्या ह्या प्रवासामध्ये? तुम्हाला अजून काय अपेक्षा आहेत? तुमच्या ग्राहकांना तुम्ही काय नवीन ऑफर्स देणार? आता काही ऑफर्स देताय का? किंवा तुम्ही इन फ्युचर आता काही ऑफर्स, सुरुवातीला काही ऑफर्स वगैरे देताय का? कारण की माझ्याही मैत्रिणी ऐकताय तर त्यांनाही नक्की माहित पडेल. नक्की आम्ही ते पण सांगू की आता सुरुवातीला म्हणजे हेच आहे की आम्ही बेस्ट एक तर तुम्हाला 2 इयर्स वॉरंटी Warranty देतो आहोत. आणि त्याच्यानंतर जसे जसे फेस्टिवल्स येतील, जसे ते इव्हेंट्स येतील, त्यामध्ये आम्ही काही ना काही बेस्ट ठेवू, काही गिफ्ट्स ठेवू, काही म्हणजे लकी ड्रॉ ठेवू, असे खूप फ्युचर प्लॅन्स आहेत जे आम्ही नंतर नेक्स्ट टाइम एक्सप्लोर करत राहू आणि तुम्हाला पण अपडेट्स करत राहू नेहमी. आणि तुम्हाला हे अपडेट्स आमच्या इन्स्टा पेजवर 99 क्रिएशनवर कंटिन्यू मिळत राहतील. आणि अजूनही खूप काही आहे ते हळूहळू एकदम स्लोली ओके, नक्की नक्की. म्हणजे आपण नेहमी नेहमी भेटत राहू. राहू. त्यामुळे आता मी वृषाली तुला विचारेल की तू मल्टी टॅलेंटेड आहेस तसं तर, की तुझं सलून तू खूप छान क्वालिटी लोकांना देतेस तिथे. तू स्वतः एक मॉडेल आहेस. तर हे सगळं सांभाळताना तुझी कशी कसरत होते आणि तू त्याला कशी मॅनेज काय सांगशील? कारण हे मल्टी टॅलेंटेड सांभाळताना तुला त्रास तर खूप हे होत असेल. त्रास म्हणजे जो थोडा पहिला व्हायचा त्याच्यावर मी आता थोडं स्मार्ट वर्कवर आली आहे. अच्छा. सेकंड थिंग बोलतात ना, आपल्याला देवाच्या रूपात माणसं भेटतात. आपलीही असतात,
ती थोडीशी आपल्याला आपल्या कर्तृत्वाने ओळखतात. बरोबर. जसं फॅमिली आहे. जेव्हा तुम्ही ग्रोथ करायला लागता तेव्हा फॅमिलीला पण सपोर्ट करायला इच्छा होते इच्छा आणि होते. तो सपोर्ट आपल्यासाठी खूप मोठा असतो. तो इमोशनली असतो, प्रॅक्टिकल असतो आणि माझी मम्मी आहे, वहिनी आहे. तर फॅमिली सगळे हसबंड वगैरे सगळे हे मुलीकडे सपोर्टिव्ह जास्त लक्ष देतात. सेकंड थिंग आहे मॅनपॉवर. पार्टनर तर छानच आहे. दुसरी माझ्या सॅलूनमध्ये पण टीम पार्टनर आहे गौरी म्हणून. एक प्रतीक्षा आहे स्टाफ म्हणून आणि माझ्या 2-3 अशा मैत्रिणी आहेत, ज्या आम्हाला आता सध्या खूप बॅक सपोर्ट सपोर्ट करतायत. करतायत आणि एवढ्याच इच्छेने त्या सध्या करतायत, की तुम्ही काहीतरी करताय ना, तर आम्ही तुमच्या सोबत आहोत. अगदी. आणि त्या स्ट्रगलमध्ये त्याही आहेत. तर बोलतात ना माणसं कमवणं खूप गरजेचं असतं. गरजेपेक्षा म्हणजे ते एक बोलतात ना गॉड गिफ्ट आहे आणि ते मिळालेलं आहे. तर तुम्ही जेव्हा तुमचं नेचर सर्वांसोबत जेव्हा छान असतं, तेव्हा डेफिनेटली तुम्हाला समोरून समोरून सगळं मिळतं. कळतं? देवावर एक मला आहे विश्वास. वृषाली बद्दल मला एक गोष्ट माहितीये की वृषाली मॅनिफेस्ट फार करते. तर मी वृषालीला विचारेल की ह्यासाठी काही मॅनिफेस्ट केलं होतं? हो, हो मॅम. मी जसं आणि पॅजेंटमध्ये मॅनिफेस्ट किती वर्क करते? म्हणजे आता हा विषय नाहीये तो, पण नक्कीच, तरी नक्कीच. पण की नक्कीच काहीतरी कामाला येईल. मॅनिफेस्टचा विषय म्हणजे जसं लॉकडाऊन आलं ना मॅम, तर लॉकडाऊनमध्ये फार वेळ होता. इतका चांगला वेळ होता की म्हणजे फ्री होतो. ते बऱ्याच वर्षानंतर कळलं की आपल्याकडे वेळ आहे. पण तो वेळ जात नव्हता. कारण डिप्रेशन होतं, की बिझनेस बंद होता. स्पेशली माझ्या बिझनेसला ब्युटी अलाउड नव्हतं. इंडस्ट्रीमध्ये. पण त्यावेळेस मग असं YouTubeवरती आणि मी थोडंसं म्हणजे मूव्हीज, सीरियल ह्या सगळ्या मी प्रॅक्टिकली सगळ्या गोष्टी पाहणारी मुलगी आहे. तर असं झालं की मी थोडंसं सद्गुरू आहे. त्याच्यानंतर मी श्री श्री रविशंकर यांची स्टुडंट आहे. तर मेडिटेशन मी 2013 पासूनच करते आणि 2013 पासून स्टार्ट झाल्यानंतर मला थोडीशी शांतता, थोडंसं जेव्हा तुम्ही बोलता ना, की तुमचं जेव्हा श्वासावर तुमच्या कंट्रोल होतं, तेव्हा बऱ्याच गोष्टी तुम्ही शिकता आणि बरोबर आहे. तुमचं एक शांत माइंड तुम्हाला आहे ना, स्वतःला तुम्ही स्वतः काय आहात हे शिकवतं. हळू-हळू माझं म्हणजे मेडिटेशनचं इतकं वाढलं, की लॉकडाऊनमध्ये मी 5 तास, 6 तास तेच व्हिडिओ पाहायची. मग त्याच्यामध्ये मॅनिफेस्ट आता प्रॅक्टिकली काही करता येत नव्हतं, घराच्या बाहेर जाता येत नव्हतं. तर ते व्हिडिओज पाहून स्वतःला हील करणं आणि मी बऱ्याच जसं पॅजेंटमधलं माझं लहानपणापासूनचं स्वप्न जे घरात अलाउड नव्हतं. पण नंतर मग हे मॅनिफेस्ट मी 2023 मध्ये केलं होतं जॅनमध्ये. ते माझं मेपर्यंत झालं. वा. म्हणजे 4 ते 5 महिन्यामध्ये माझं ते स्वप्न कंप्लीट झालं आणि बोलतात ना स्वामींचं जसं. तर मॅम आता तुम्ही हे म्हणजे स्वामी भक्त आहात. मानसी ती सुद्धा स्वामी भक्त आहे आणि माझ्याकडे येणारा जो क्लायंट बेस आहे, तो 99% स्वामी भक्तच आहेत. त्याच की वर्तुळामध्ये जसं सगळे. जसं माझं 2023 ला रिन्युएशन होतं सॅलूनचं, तेव्हा पण त्याच्या 6 महिन्याआधी क्लायंट मॅनिफेस्ट करत होते. अच्छा. मॅनिफेस्टचा अर्थ काय की तुमच्यासाठी कोणीतरी पॉझिटिव्ह प्रार्थना बोलतंय. करते. आणि ते मी खूप अनुभवलं की प्रत्येक जण बोलायचं की अरे तुझं होणार. आणि आजही हेच आहे की हे ब्लेसिंग सुद्धा देऊन गेलेत सगळे. तर मॅनिफेस्टचा प्रत्येक वेगवेगळ्या ह्याच्याने पण म्हणजे बोलतात ना क्लायंट आहेत ते पॉझिटिव्ह जेव्हा बोलतात, तेव्हा काहीतरी छान होऊन जातं. स्वतः आपण मॅनिफेस्ट करतो तेव्हा छान होतं. हे सगळे छोटे-छोटे त्याच्यासाठी खास आपल्याला कुठे कोणती प्रार्थना आणि हे नाहीये. तुमचं मन स्वच्छ असणं आणि पॉझिटिव्ह असणं खूप गरजेचं आहे. आणि आतापर्यंत तरी मी तेच म्हणजे तसा स्वभाव मला बदलायचाही नाहीये. मला तसंच राहायचंय. खूप छान. आणि ह्या ब्रँडसाठी असं दोघींचं कधी स्वप्न आहे की एखादा XYZ मोठी ऍक्ट्रेस किंवा मोठी इन्फ्लुएन्सर घेऊन तुम्ही तुमचं स्वप्न आहे का की कोणाला तरी स्वप्न ब्रँड आहे म्हणून अँबॅसेडर मॅम आम्ही आलो आहोत तुमच्याकडे. ब्रँड अँबॅसेडर येस, बनवण्यासाठी? येस. फर्स्ट तुम्हीच असणार आहात. ओ माय आम्ही गॉड. तुमच्यासाठी छान एक थँक्यू गिफ्ट सो आणलेलं मच. आहे आणि तुमची सुरुवात जी असणार आहे ती नक्कीच चांगली असणार आहे. तर तुम्हीच आमचे रोल मॉडेल आजचे आहात. थँक्यू. आणि काय सांगाल स्वराज क्रिएशन बद्दल आणि कसं वाटलं तुम्हाला इथे येऊन? कारण वृषाली ला तर मी फार पूर्वीपासून ओळखते, मानसीला आज पहिल्यांदा भेटलीये. तर मानसी कसं वाटलं हा पॉडकास्टचा जो पण वेळ आपण आता एकमेकांसोबत घालवलाय आणि हा एक प्लॅटफॉर्म, तर काय सांगशील मैत्रिणींना पण? स्वरा क्रिएशनमध्ये मी फर्स्ट टाइम आले आणि तुम्हालाही फर्स्ट टाइम भेटले. पण फर्स्ट टाइम भेटून असं वाटलं नाही की मी इथे फर्स्ट टाइम आले आहे. म्हणजे ते एकदम फ्रेंडली झालं आणि एकदम म्हणतात ना की एक बर्डन होतं पण की कसं बोलायचं, कसं फेस करायचं. पण नाही, तुम्ही एवढ्या सुंदर पद्धतीने आम्हाला एकदम
मिक्स केलं आणि एकदम फ्रेंडली टॉक केला की त्याच्यामुळे मी एकदम इज होऊन गेलं. इझी होऊन गेलं आणि तुम्हालाही भेटून फार आनंद झाला मला पण आणि पुन्हा पुन्हा भेटू आपण, नक्की नवीन नक्की नवीन काहीतरी आणू नक्की नक्की. आणि सगळ्यांनाच थँक्यू सो मच आणि स्पेशली तुम्हाला आमच्याकडून खूप खूप धन्यवाद. खूप थँक्यू. वृषाली काय सांगते स्वराज क्रिएशन बद्दल? मी तुमचे व्हिडिओज मॅम डेली पाहते. हम्म. नेहमी वाटायचं की मलाही पॉडकास्ट करायचा आहे. हम्म. लास्ट इयरही तुम्ही माझ्यासोबत केलात. त्याच्यानंतर पण म्हणजे बोलतात ना एक कॉन्फिडन्स व्हिडिओमध्ये मी हम्म. थोडंसं शाय आहे. म्हणजे व्हिडिओसाठी मला थोडंसं नेहमी हा. तितकी कॉन्फिडंट नसते. पण तुम्ही तो कॉन्फिडन्स लास्ट इयर मला दिलात. आजही म्हणजे असं छान वाटतंय की मी आली आहे इथे आणि तुमचं पण डे बाय डे मी बघते की जी ग्रोथ आहे. तुमचा असा आशीर्वाद द्या. तुमच्या मागेच आहोत आम्ही. नक्की नक्की आपण सगळे एकमेकांना घेऊनच चालणार आहोत. आता मला ह्याला जोडून सांग की हा तुझा सेकंड पॉडकास्ट आहे हो. स्वराज क्रिएशन बरोबर. तुझा पहिला पॉडकास्ट झाल्यानंतरचा तुझा एक्सपिरियन्स जे तुला समोरून रिॲक्शन्स आले त्याच्याबद्दल, म्हणजे मैत्रिणींना थोडं माहित होईल की काय कारण असतं ह्या प्लॅटफॉर्मचं. नाही आलं म्हणजे जेव्हा माझा व्हिडिओ जेव्हा मी स्टेटसला टाकला त्याच्यानंतर म्हणजे क्लायंटचं तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन खूप बदलतो. तुमच्याबद्दल ते पॉझिटिव्ह थिंक करतात. तुमचा कॉन्फिडन्स त्यांना तिथे दिसतो. कारण आपण डेली सर्वांना भेटत नाही. पण जेव्हा आपण व्हिडिओच्या माध्यमातून कोणाला भेटतो तर आपण काही गोष्टी म्हणजे समोरच्याला पण तो कॉन्फिडन्स येतो की बरेच असं पण झालं मी तुम्हाला खरं तुम्ही नीट नाही बोललात, तुम्ही असं नाही बोललात. तर मॅमने आम्हाला ह्यासाठीच इथे आणलंय की आमचा कॉन्फिडन्स बिल्ड बिल्डअप करण्यासाठी. तर त्याच्यामुळे इथे लँग्वेज किंवा काही ह्या गोष्टींना मॅमचं कुठेच रेस्ट्रिक्शन्स नाहीये. तुम्ही तुमच्या म्हणजे मनापासून तुम्ही या इथे मॅम तुम्हाला गाईड करतील आणि कधी कधी बोलतात ना पूर्ण गोष्ट सांगायची गरज नसते. आपल्या काही बोलण्यातून त्या भावना समोर ज्यांना कळतात ठीक आहे समजायचं त्यांना त्या समजून जातात. समजतात. फक्त तुम्ही हिंमत केली पाहिजे ह्या प्लॅटफॉर्मवर येण्यासाठी आणि ह्याचे फायदे खूप आहेत. तोटा तर एकही नाहीये, फायदे खूप आहेत आणि फायदे घ्या. तुमची स्वतःची गोष्ट जगासमोर आणा आणि इतरांनाही प्रेरणा द्या. एक छोटासा रॅपिड फायर खेळणार आहे आपण. दिवसाची सुरुवात चहा की कॉफी? चहा. विचार न करता पटापट बोलायचं. आणि पहिली गोष्ट काय असते सकाळी उठल्यावर सगळ्यात आधी किचन की आधी मोबाईल? प्रामाणिकपणे किचन की मोबाईल? मोबाईल अपडेट बघायला लागतात. तू? मी मोबाईल नाही. माझं आधी सगळं म्हणजे अंघोळ वगैरे करून मला देवपूजा आधी लागते आणि त्याच्यानंतर माझं म्हणजे मी उठल्यानंतर मोबाईल नाही घेत. अच्छा. काही चांगले मी असे वर्कशॉप वगैरे अटेंड केलेत ज्याच्यामध्ये आपला स्वतःचा 1 तास उठल्या उठल्या स्वतःला द्यायचा असतो. त्याच्यामुळे माझा मोबाईल रात्री 11:30 वाजता सायलेंट होतो. तो सकाळीच 9:30 वाजता ऑन होतो. तर छान. बऱ्याचदा असं म्हणजे मी तरी लगेच तसं मोबाईल फॉलो नाही. करते. छान. आणि जेवण बनवायला आवडतं रोजीला? हो हो आवडतं पण बनवत नाही. बनवत नाही. सेम. हो आवडतं केव्हा केव्हा. अच्छा. आणि घरातली घरात सर्वात जास्त वापरलं जाणारं वाक्य? रिपीटेडली. बघ मी सांगितलं होतं ना, बघ हे करू नको ना. आपण एक एक्झाम्पल. ओके म्हणजे घरात सगळ्यांना सांगतो तसं. अरे घर नीटनेटकं रिपीटेडली ठेवा. रिपीटेडली आपण तेच तेच वाक्य बोलत ठेवा, होतो. व्यवस्थित ठेवा. आल्यावर तेच पाहिलं जातं की घर नीट आहे का. छान. आणि सुट्टी मिळाली तर काय करता? सुट्टीच्या दिवशी काय करता? माझा वेळ मी माझ्या मुलांना देते जास्तीत जास्त. अच्छा. म्हणजे त्यांच्याशी गप्पा, त्यांचं शेअर, कारण दोघेही कॉलेज मास्टरसाठी प्रिपॅरेशन करते. मुलगा इंजिनिअरिंग. हल्ली काय झाले माहितीये का? हल्ली सगळ्या संतूर मॉम झाल्यात. हल्ली ओळखायला येत नाहीये की मुलं कोणाची किती मोठी आहेत ते. मोस्ट ऑफ द टाइम मुलांना देणं त्यांचा, कारण हा वेळ आहे क्वालिटी टाइम क्वालिटी टाइम. टीव्ही मध्ये एखादी फेवरेट सिरियल? सॉरी टू से नाही बघत. पण मी पण नाही बघत. शार्क टँक आवडतं मला कारण अच्छा. बिझनेस रिलेटेड ते- असतं. त्याला सिरियल नाही म्हणू शकत आपण. शॉपिंग करताना ऑफलाईन आवडतं की ऑनलाईन? ऑफलाईन. ऑफलाईन. दोन्ही. अच्छा. विंडो शॉपिंग जास्त होतं की म्हणजे ऍड टू कार्ट जास्त होतं की ऍक्च्युअल मध्ये? मोस्ट ऑफ द आता तर अशा सिच्युएशन आहे की डायरेक्टली होते शॉपिंग. अच्छा. एखादी दोघींची सिग्नेचर डिश?
वेगवेगळीच असणार आहे, पण आठवते एखादी? मला मराठी जेवण फार आवडतं. अच्छा. म्हणजे पूर्ण त्याच्यामध्ये भाकरी असेल, भाजी, वरण भात. म्हणजे दोघींमध्ये एक साम्य आहे की आम्ही कुठे बाहेर जरी गेलो तरी आम्हाला स्टार्टर वगैरे पेक्षा हा, प्रॉपर मराठी मराठी जेवण मराठी पाहिजे. बरं. तर कसा वाटला पॉडकास्ट? खूप सुंदर वाटला आणि हा खूप एक अनोखा अनुभव होता. एक नवीन अनुभव आमच्यासाठी होता. त्याने आम्हाला खूप मस्त प्रेरणा मिळाली आहे आणि आमचं 99 क्रिएशनची जर्नी नक्की नक्की बूस्टरने अजून नव्या वाढवणार जोमाने आहोत. सुरुवात करा अजून. नक्की. तर मैत्रिणींनो, वेळेअभावी आपल्याला गप्पा थांबाव्या लागतायत, कारण की वेळेचं बंधन आहे. ह्या होत्या 99 क्रिएशन्सच्या दोन्ही पार्टनर्स, दोन मैत्रिणी, मानसी जळगावकर आणि वृषाली देसाई. आणि ह्या गप्पा तुम्हाला कशा वाटल्या? ह्या नवीन स्टार्टअप जो त्यांनी केलाय, नवीन सुरुवात जो त्यांनी केली, तर त्याबद्दल तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला कोणता बिझनेस करायला आवडेल घरातून? नवीन सुरुवात कशी करायला आवडेल? त्याबद्दलही आम्हाला कमेंट नक्की करा. हा व्हिडिओ अशा महिलांपर्यंत शेअर करा ज्यांना हे प्रॉडक्ट विकतही घ्यायचेत आणि ह्याच्यातून त्यांना प्रेरणाही घ्यायची. तर अशा महिलांपर्यंत नक्की शेअर करा. 99 क्रिएशन्सची लिंक, इन्स्टा पेजची लिंक आम्ही खाली बायोमध्ये देतोय. त्यांना व्हिजिट नक्की करा, फॉलो करा आणि नवनवीन प्रॉडक्ट्स ऑफरमध्ये घेण्याचा प्रयत्न करा. आणि तुमची गोष्ट असेल, तुम्हालाही काही नवीन करायचं असेल, तर तुमच्यासाठी हा प्लॅटफॉर्म ओपन आहे. तर आम्हाला संपर्क करा आणि असंच प्रेम असू द्या. धन्यवाद.